दरम्यान आम्ही विनंती करतोय मनीष जी घायल सरांना आपण प्लीज VIP डाईसवर स्थानपन्न व्हायचं विनंती असेल. दरम्यान दीपकजी भुजड सरांना आम्ही विनंती करतोय प्लीज आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दीपकजी भुजड साहेब प्लीज आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या लवकर. काळूरामजी विभाड सरांना आम्ही विनंती करतोय आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपण प्राइज सेरेमनीला प्रारंभ करतोय. अतिशय अप्रतिम नियोजन आणि दरम्यान आमचे परम मित्र शत्रुघ्न बसवत सर या मॅचचा आनंद घेत होते 8 दिवस, त्याबद्दल धन्यवाद सर आपलं. अतिशय सुरेख नियोजन आपण बघितलंय. प्रथमतः सुपर 8 मध्ये जे क्वालिफाय संघ झालेले आहेत त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मी त्यांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन. सुपर 8 मध्ये दाखल झालेल्या सर्व संघाचं मी कौतुक करेन आणि आयोजकांची परवानगी मात्र सन्माननीय विजयजी तरे सरांना विनंती करतो या ठिकाणी मात्र मी प्राइज सेरेमनीला प्रारंभ करतोय. दरम्यान गेली 8 दिवस आपण बघतोय अतिशय अथक परिश्रम सर्व आमच्या पालघर तालुका आदिवासी असोसिएशनच्या मेंबरने खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सन्माननीय अभिजितजी पिलेना सरांना विसरून चालणार नाहीये. एक सुंदर असं व्यक्तिमत्व, नेतृत्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आपण बघतोय. अभिजितजी पिलेना सरांचा मी मनोगत येथे व्यक्त करायला त्यांना सांगेन या स्पर्धेविषयी. नक्कीच आपल्यासोबत जोडले जात आहेत अभिजित पिलेना सर. धन्यवाद अजित भाऊ. उपस्थित सर्व क्रीडा रसिक, सर्व विजेता किंवा उपविजेता संघाचे खेळाडू, उपस्थित सर्व गावातील मान्यवर, पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी, सर्वांना मानाचा जोहार. सर्वांना ही स्पर्धा कशी वाटली याबद्दल जर मी विचारायचं ठरवलं तर प्रत्येकाची मतं कदाचित एकच असेल की अप्रतिम, सर्वांना समाधान देणारी, सर्वांना उत्साहात पार पाडणारी अशी ही स्पर्धा. कोणी या स्पर्धेवर जर कोणी ग शब्द कोणी काढण्याची कोणाची हिंमत नसेल अशी ही स्पर्धा अतिशय पारदर्शक, अतिशय सुखद आनंदात अशी पार पडणारी स्पर्धा, सर्वात आनंद देणारी ही स्पर्धा. खास करून कुठल्याही समाजाच्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या जातात त्याच्या मागे एकच उद्देश असतो, तो सर्वांना माहिती आहे की समाजाला एकत्र आणावं. कदाचित काही संघांनी या स्पर्धेमध्ये भाग न घेता कदाचित त्यांना आता खंत व्यक्त झाली असेल, कारण आपण ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट करून त्यांच्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली आणि ते या स्पर्धेला कशा पद्धतीने मुकले हे त्यांना त्याची जाणीव करून दिली. खरं तर आपण समाजासाठी स्पर्धा करतो. आता आपण कुठल्याही समाजाची स्पर्धा पाहिली तर आदिवासी समाजाच्या ज्या स्पर्धा होतात, मला वाटत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या यशस्वीरित्या पार पडणाऱ्या स्पर्धा आपण कुठल्याही समाजाच्या पाहिल्या असतील. तर अशा स्पर्धा यापुढे होत राहतील, कारण इतका प्रचंड उत्साह, इतका प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही सर्व संघांनी किंवा तुम्ही सर्व स्पर्धकांनी आम्हाला दिलाय की आम्हाला या पुढच्या ज्या नाईटच्या स्पर्धा आहेत त्या यापेक्षाही कितीतरी उत्स्फूर्तपणे यशस्वीरित्या कशा पार पडाव्यात यासाठी खूप मोठी प्रेरणा तुम्ही दिलीत. कदाचित आमची ही 5वी डे नाईट स्पर्धा होती. याच्या आधी सुद्धा आम्ही 30 स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि यापुढेही ह्या स्पर्धा अशाच पूर्ण होत राहतील. यापुढेही अशाच डे नाईट स्पर्धा सुद्धा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकू यासाठी एक मोठी प्रेरणा तुम्ही सर्वांनी आम्हाला दिली. जवळपास 150 पेक्षा अधिक संघांनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी काही फक्त मोजक्या संघांना या स्पर्धेमध्ये भाग घेता आलं. असे बरेच स्पर्धक किंवा बरेच संघ होते ज्यांना शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची खूप इच्छा होती, मात्र त्यांना वेळेअभावी किंवा काही लिमिटेशन्स, काही मर्यादेअभावी या स्पर्धेमध्ये भाग घेता आलं नाही. तरीही आमची अशी
प्रयत्न असेल आमचा की यापुढेही अनेक जास्तीत जास्त संघांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल आणि यापेक्षाही व्यापक स्वरूपात ही स्पर्धा कशी आपल्याला मोठी करता येईल त्यासाठी आमचा नक्की प्रयत्न असेल. खरं तर आम्ही संपूर्ण NCC क्रिकेट क्लब NCC ग्रुपकडून आमची तुमचे खरं तर खूप आम्ही आभारी आहोत की आम्हाला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आम्हाला इतकी मोठी ऊर्जा दिली की स्पर्धा कशी पार पडावी, कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला अजून खूप मोठे प्रयत्न करावे लागतील आणि स्पर्धा कशी अजून व्यापक स्तरावर मोठ्या पटलावर कशी अजून यशस्वीरित्या पूर्ण करावी लागेल त्याची एक खूप मोठी प्रेरणा तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. कारण पालघर जिल्ह्यामध्ये आता ज्या पद्धतीने ही स्पर्धा गाजते त्याचं खूप मोठं श्रेय हे आमचे NCC क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा माननीय श्री विजयजी तरे साहेब, आमचे बंधू माजी पंचायत समिती सदस्य पालघर यांच्याकडून आम्हाला मिळाले. याआधी फक्त एक सभा झाली होती, एक छोटीशी सभा होती ज्या सभेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केले होते आपल्याला नाईट स्पर्धा भरवायची आहे. फक्त एकच वाक्य होतं आणि त्या वाक्याला झपाटून जी मेहनत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही जी केली त्याच्यामुळेच हे संपूर्ण स्पर्धा जी आहे ती आतापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर संपूर्ण श्रेय मी जर म्हणेन सिंहाचा किंवा 2 सिंहाचा वाटा जर या संपूर्ण यशाचा जो असेल तो माननीय विजयजी तरेंचा आहे. कारण त्यांनी खूप मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केलेली आहे. तर सर्वांनी माझी इच्छा आहे की संपूर्ण जमलेल्या संपूर्ण समुदायाने त्यांच्यासाठी खूप जोरात टाळ्या वाजव्या. कारण त्यांच्या या प्रयत्नामुळेच आपण सर्व या ठिकाणी या लख प्रकाशामध्ये ही स्पर्धा आपण खेळू शकलो आणि ही संधी सर्वांना उपलब्ध करून देण्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते विजयजी तरे यांच्यासाठी आहे. अशा स्पर्धा आपल्या संपूर्ण सर्व समाजासाठी इतर तालुक्यांनी सुद्धा आयोजित कराव्यात, आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित करावं अशी माझी तुम्हाला विनंती असेल. तर यासारख्या स्पर्धा अजून पुढे होत राहतील अशी आमच्याकडून NCC क्रिकेट मंडळाकडून तुम्हाला ग्वाही द्यायची आहे आणि तुम्ही सर्व या स्पर्धेमध्ये सामील झालास. आमची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत, आम्हाला खूप प्रेरणा दिलीत, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबतोय. धन्यवाद. जोहार. आणि विनंती असेल थोडीशी प्रॅक्टिस प्लीज. आपण प्राइज सेरेमनी करतो याची नोंद घ्या. भिवंडी संघ करण विनंती असेल आपण प्राइज सेरेमनी करतो याची दक्षता घ्या. दरम्यान आपण बघतोय पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे सचिव सन्माननीय संदीपजी आंबाज सर आपल्या इथे मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद तरे साहेब. त्यांचं म्हणणं होतं की 2 शब्द इथे बोला. सर्वप्रथम त्यांच्यासाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक असेल, कारण की ती जी अशी व्यक्ती आहे की क्रिकेटची अफाट आवड आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून पालघर तालुका नव्हे तर पालघर जिल्ह्यात क्रिकेट एक पुढे नेण्याचं स्वप्न त्यांचं होतं आणि नाईट स्पर्धा ते नेहमी चांगल्या रीतीने दरवर्षी यशस्वी करत असतात. 2 वर्ष कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेट स्पर्धा झाली नाही, परंतु यावर्षी त्यांनी करून दाखवलं. त्यांनी सुरुवातीला मला सांगितलं होतं की अंबासाहेब नाईट टुर्नामेंट करायची आहे तर ती कशी करावी. मी त्यांना सजेस्ट दिलं होतं की कमी संघ घ्या आणि टुर्नामेंट करा, परंतु एवढं मोठं जर स्टेज निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी निधी खूप लागतो आणि मला वाटतं की ती अशी एक व्यक्ती आहे की ती कुठेतरी त्यांच्याकडे ते बघत कुठे पण नाही आणि डायरेक्ट आपण काय म्हणतो की डायरेक्ट गोडी मारतो की आपल्याला हे करायचंच आहे आणि नक्कीच त्यांनी ते करून दाखवलं. कारण की फक्त कमी संघ होते, मोजके 30 का 35 संघ होते, तरी पण त्यांनी लाईटची व्यवस्था सुरू केली होती, ग्राउंड बनवायला सुरू केलं होतं आणि संघ कमी झाले असते तरी त्यांनी ती स्पर्धा यशस्वी केली असते. आणि खरोखरच तरे साहेबांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन, आभार मानेन की आमच्यासारख्या नवीन खेळाडूंना, आमच्यासारख्या आपल्या समाजाला त्यांनी एक मोठं व्यासपीठ करून दिलं. कारण की एवढं मोठं स्टेज निर्माण करणं हे खाऊन नसतं, खूप खर्च असतो आणि तो त्यांनी करून दाखवला आहे. आणि एक विशेष म्हणजे या स्पर्धेबाबत
बोलायचं झालं ते रात्रीची स्पर्धा आहे, त्याच्यामुळे पंचांचे निर्णय हे रात्री पटकन आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामुळे जे पंचांनी आतापर्यंत जे 9 दिवसामध्ये डिसिजन दिले ते खूप चांगले होते. मला वाटतं 1-2 डिसिजन असे असतील की ते रात्रीच्या प्रवाहामुळे दिसले नसतील. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की पंचांची अचूक कामगिरी या स्पर्धेला झाली. त्याच्यानंतर नीटनेटकं आयोजन हे नेहमी तरेसाहेबांचं असतं, तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी अशीच भरारी घ्यावी आणि आपल्या समाजाला एक मोठं क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठं स्टेज निर्माण करून द्यावं, हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा असेल. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत या संपूर्ण टुर्नामेंटचे स्वप्नदृष्टा शिल्पकार सन्माननीय विजयजी तरे साहेब हे आपलं मनोगत इथे व्यक्त करतील. कारण या स्पर्धा भरवण्यामागे एकच उद्देश आहे की समाज बांधवांना डे नाईट मॅच खेळायला मिळायला हवेत. ओपन मॅचेस आपण भरपूर खेळतो, समाजातील तरुणांना एक मोठं व्यासपीठ मिळावं ही त्यांची इच्छा होती आणि या ठिकाणी तमाम समाज बांधवांना एक त्यांनी व्यासपीठ निर्माण करून दिले. तर मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी आपलं नक्कीच मनोगत इथे व्यक्त करावं. सर्व खेळाडूंना नमस्कार. इतका वेळ होऊन सुद्धा इथे विशेष महिला इथे थांबलेल्या आहेत, त्यांचं मी विशेष आभार मानतोय की त्यांनी ह्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. आपण चांगले खेळलात त्याच्यापेक्षा मी जास्त त्यांचा आभार मानतोय की त्या यांनी ह्या वेळात वेळ काढून आतापर्यंत थांबलेले आहेत. ही स्पर्धा चांगली किंवा वाईट पार पडली, बहुतेकांनी कौतुक केलं, काहीकांनी केलं नसेल किंवा कोणाच्या मनात काही खंत असेल. ही स्पर्धा फक्त 6 दिवसामध्ये आम्ही ठरवली होती आणि 6 दिवसात एवढं मोठं व्यासपीठ तयार करणं, आम्ही बोलायला बोललो आणि चर्चा ग्रुपवरती झाली व्हॉट्सअपद्वारे. फक्त जे लाईट इलेक्ट्रिशियन आहे त्याच्याशी फक्त आमची चर्चा झाली की आम्हाला नाईट क्रिकेट स्पर्धा भरवायची आहेत. त्या व्यक्तीने फक्त कुठल्याही प्रकारचं आमचं त्यांचं मानधन ठरलं नाही, काय नाही. त्याने दुसऱ्या दिवशी इथे सामान आणून टाकलं आणि आमची आणि धोडी साहेब आणि आमच्या सर्व टीमची, अंबाज साहेबांचं त्याच्यात मोठा योगदान आहे. सामान आणून टाकल्यावर आमची अशी हालत झाली की संघ होत नव्हते आणि प्रत्येक ग्रुपवरती तुम्ही काही असतील ते बघत असतील की 7-8 एका दिवशी होते, काही दिवशी 5 संघ होते आणि आमची टीम सांगत होती आता करायचं काय. आमचा एकच ध्येय असतो, एवढे आम्ही डे मॅच भरवतो तेव्हा आमचा एकच ध्येय असतो, संघ किती हो बक्षीस तेच राहील पण स्पर्धा होणारच, हे आमचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की स्पर्धा किती संघ आले तरी मग स्पर्धा करायचीच आहे. पहिलं ठरलं होतं की 3 दिवसाची क्रिकेट स्पर्धा ठेवावी. तेव्हा असं वाटलं की काही संघ आपल्यापासून वंचित राहतील की नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या समाजाला फार कमी खेळाडू असे असतील की त्यांना खेळायला मिळते. मला वाटतं 90% खेळाडूंना नाईट क्रिकेट स्पर्धा खेळायला मिळत नसेल. तेव्हा असं झालं की 3 दिवसाची होऊ नाही शकत, 5 दिवसाची ठराव झाला की 5 दिवसाची ठेवू. त्यानंतर असं झालं की 5 दिवसामध्ये आपले पालघर क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळतील. मग इतर तालुक्यांचे संघ आपण समाज घेऊन चालतो तर इतर तालुक्यातील खेळाडूंना सुद्धा संधी दिली पाहिजे. मग 6 दिवसाची आम्ही ठरवलं. 6 दिवसाची ठरल्यानंतर असं झालं की लॉस कसे पडणार, 6 दिवसामध्ये लॉस पडत नाही म्हणून आम्ही 8 दिवसांचे ठेवले. 8 दिवसात संघ होत नव्हते आणि त्या याच्याने पहिल्या दिवशी जेव्हा संघ खेळले, लाईव्ह क्रिकेट स्पर्धा बघितल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे जे संपर्क साधा म्हणून आम्ही नावं टाकली होती त्यांना खरोखरच त्यांनी जो वेळ दिला या स्पर्धेसाठी की त्यांची अशी दानादान झाली की कुठल्या संघाला इथे चान्स द्यावा, कुठे ॲडजस्ट करावा. रात्री 11 वाजेपर्यंत प्रत्येक संघांना कन्फर्म करत होते की उद्या तुमचा सामना आहे, तुम्ही येणार का नाही सांगा, येत नसतील तर त्या जागा मी दुसरा संघ खेळू. आणि प्रत्येक संघाने सांगितलं का नाही आम्ही येणार म्हणजे येणारच. असे 1-2 संघ निघाले की त्यांनी आम्हाला वेळेवरती फसवलं, कारण संघ भरपूर होते, त्या जागी आम्ही खेळू शकत होते. परंतु त्या संघांचं काय कारणं अशी निघाली की ती माझ्या मनाला सुद्धा पटली नाही. पण आम्ही सांगितलं जाऊ दे, 1 संघ नाही आला किंवा 2 संघ नाही आले, इथे एंट्री फी 6,000 आपली जाते, त्याचा विशेष पैशाचा विशेष नाही, पण स्पर्धा व्यवस्थित झाली पाहिजे हे आमचं वैशिष्ट्य होतं. आणि ही स्पर्धा आमच्या टीमने तर चांगलं सहकार्य केलं आणि पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण सर्वात वैशिष्ट्य आणि विशेष मी सांगेन की तुम्ही खेळाडूंनी तुमच्या संघाने इथे सहभागी झाल्यामुळे ही स्पर्धा मोठ्या स्पर्धेने यशस्वी झाली. मी तुमचं कौतुक करेन, तुमचा आभार मानेन.
जर संघच नसते तर ही स्पर्धा पार पडल्याच नसती किंवा या स्पर्धेला विशेष कौतुक कोणी केलंच नसतं. आज प्रमुख पाहुणे वगैरे ते विचारत होते की संघ किती झाले. जेव्हा त्यांना मी संघाचे ऐकून आजपर्यंत 108 संघ खेळले, त्यांना मी 108 संघाचं सांगितलं तेव्हा त्यांनी तोंडात बोटं घातली की बोलते एवढ्या मोठ्या प्रमाणात संघ तुम्ही जमा तरी कसे केले. आणि आता आपण पहिल्यांदा आपण फिरत होते प्रत्येक गावोगावी पत्रक वाटत फिरत होतो आणि अशा तो प्रकार आता व्हॉट्सअपद्वारे आपण आता हे करतोय. व्हॉट्सअपद्वारे हे सर्व संघ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येक तालुक्यातून संघ इथे उपस्थित झाले. मी विशेष कौतुक या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त वसई, डहाणू आणि तलासरी या भागातून आपल्याला पहिल्यांदा संघ बघितले. तलासरीमधून एक A1 उपलाट संघ या मैदानावरती एकदा खेळून गेला, त्यानंतर तलासरी मधला एकही संघ इथे खेळला गेला नाही. पण या प्रमाणात गणराज तलासरी मी आपलं कौतुक करेन, आपण चांगला खेळ खेळलात. आणि त्या संघाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या संघाने मोडगाव सारख्या ठिकाणी 88,000चं पारितोषिक मारलं होतं. पण मी त्याच्यापेक्षा कौतुक करेन माय मिठागर सी संघाचं की त्याने त्या संघामध्ये मला बहुतेक पाहुणे सांगत होते की या संघामध्ये यंग खेळाडू दिसतात. मी प्रत्येक संघाला सांगत होतो की 24 वर्षाच्या वरती एकही खेळाडू त्यांच्यामध्ये मिळत नसेल, एवढा यंग खेळाडूचा संघ आहे. विशेष कौतुक त्याचं प्रत्येक पाहुणा कौतुक करत होता की असा संघ यंग पोरं आहेत आणि पुढे याच्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये हा संघ असा मजबूत होईल की तो ओपन संघामध्ये सुद्धा त्यांना मात करेल, असा हा संघ बनलेला आहे. कारण असोसिएशनचे जे स्पर्धा होतात त्या असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी सुपर 8मध्ये हा असा संघ आहे की तो सुपर 8मध्ये क्वालिफाय होतोच, असा हा संघ बनलेला आहे. मी त्याचं विशेष कौतुक करेन. तसेच त्याप्रमाणे प्रत्येक संघाने ज्या सुपर 8मध्ये झालेला आहे संघाचं मी कौतुक करेन. आणि मी थोडा नाराज झालेलो आहे की बाहेरचे जे संघ झाले एक गाव एक संघामध्ये त्यांना आमच्या असोसिएशनचे नियम माहिती नसतील. हे पहिलं वर्ष होतं त्यांचं, म्हणून मी जास्त काही त्यांना बोलू शकलो नाही. शेवटी माझ्या डोक्यावरनं गेलेलं ओझं मी शेवटी चिंबीपाडा संघाला पेनल्टी लावली. त्याचं कारण असंच आहे की आमच्या असोसिएशनमध्ये फक्त 10 मिनटं उशिरा आलेल्या संघाला 10 मिनिटाची परमिशन देतो. 10 मिनिटानंतर त्यांना 1 षटकाची पेनल्टी असते. आणि जर आयोजकांनी अशा स्पर्धेत दुर्लक्ष केलं तर त्या आयोजकांना स्पर्धा भरवण्यासाठी संधी दिली जात नाही. म्हणून हे आम्हाला पाऊल उचलावं लागलं की असोसिएशनचे कुठले तरी आमचे नियम आहेत. आमचा असोसिएशनचा संघ 5चं टायमिंग दिलं तर 4:45ला इथे हजर राहतो, कारण पेनल्टी त्यांना द्यावी लागते. परंतु बाहेरचा येणारा संघ आपण 2-2 तास उशिरा येतो. कुठेतरी वाईट वाटते की 2 तास हे आमच्या असोसिएशनला चालत नाही. आमच्याकडून काही तुम्हाला बोलले असेल तर मी माफी मागतो, परंतु असोसिएशनच्या पुढे मी अध्यक्ष असलो तरी मी असोसिएशनच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि या स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या असं मी मन व्यक्त कारण पुढच्या वर्षी जर आमची ही स्पर्धा जर झाली तर निश्चितच आमची दैना असे ओढेल की कुठल्या संघाला इथे प्रवेश द्यायचा. कारण बहुतेक संघाने नंतर एक गाव एक संघामध्ये आम्हाला चान्स द्या असं आमच्या ज्या संपर्कामध्ये होते संदीप जोडी, स्वप्नील भिसे, त्याच्यानंतर अभिजित पिलेना, विदेश लांगे ह्यांना असे फोन यायचे. आणि त्याच्यानंतर त्यांची अशी आले झाली की कुठल्या संघाला इथं त्यांनी नातं किंवा मैत्री बघितली नाही. जो संघ पहिला आपल्याकडे आलेला आहे त्यांनाच संधी दिलेली आहे. आणि मी विशेष माझ्या टीमचं कौतुक करेन की प्रत्येक दिवशी प्रत्येक खेळाडूने सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत इथे मेहनत घेतलेली आहे. त्यांचं मी कौतुक करेन. म्हणजे इथं आमचे सर्व मेंबर्स आहेत, हे कोणी कंपनीमध्ये जातात, शिक्षक आहेत, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, असे कामगार असताना सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि माझा उत्साह वाढवला. त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण टीमचा आभार मानतोय. आणि ही त्यांची ऊर्जा आणि त्यांनी दिलेली ऊर्जा ही आज आपली स्पर्धा यशस्वी झाली का नाही हे मी माझं कौतुक नाही करत, पण झालं असेल तर ही पूर्ण मी श्रेय माझं नसून मी माझ्या टीमचं आहे असं समजून मी जास्त वेळ घेत नाही. मी इथं बोलतो आणि कोणाचं आभार किंवा कोणाच्या विषयी मी काय बोलले असेल तर मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतोय आणि आजचे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जोहार.
दरम्यान आपण प्राइज सेरेमनीला शुभारंभ करतोय. वेळ भरपूर झालाय, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी साथ देत आहेत, कौतुक तुमचं केलं जाईल. आणि प्राइज सेरेमनीला पण स्टार्ट करतोय. गेली 9 दिवस ज्यांनी सुमधुर संगीताच्या सहाय्याने आम्हाला प्रभावित केलंय, तुम्हा सर्वांना ऊर्जा देण्याचं काम केलंय. आम्ही डीजे मास्टरला विनंती करतोय की आपण यायचं आहे, इथे आपलं मात्र आभार प्रदर्शन केलं जाईल. डीजे मालक असतील किंवा त्यांचे डीजे ऑपरेटर असतील, प्लीज यायचंय, आपण यायचंय. आणि टाळ्या, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आपण. 9 दिवस अविरतपणे मात्र खूप चांगला साऊंड आम्हाला प्रोव्हाइड करून दिलाय, त्याबद्दल त्यांचं आभार प्रदर्शन केलं जाईल. आणि इथे आपण बघतोय संदीप जिदोडी सरांच्या माध्यमातून मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे आभार प्रदर्शन केलं जात आहे. अतिशय सुरेख डीजे वादन आपण बघतोय, त्यानंतर त्यांचं आभार प्रदर्शन केलं जात आहे. त्यानंतर आपण बोलतोय पंच, अतिशय सुरेख कामगिरी पंचांच्या माध्यमातून बघायला मिळाली. तिन्ही पंच आपण यायचंय, आपल्या आभार प्रदर्शनाचं काम इथे होतोय. तुमच्या टाळ्या मित्रांनो कमी पडतायत, त्या होणं गरजेचं आहे. तिन्ही पंच आणि पंच मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र ज्या वेळेला लेग बिफोरची विकेट येते त्यावेळेला मात्र तो खेळाडू असतो, तो इथे डगआउट मध्ये आल्यानंतर सांगतो बॅटला स्पर्श झालेला, त्याला माहिती आहे 11 जण ओरडणार आहेत, त्यापेक्षा पंचावरती ढकलून दिलं तरी चालेल. अशा वेळेला पंचांना खूप ऐकावं लागतं. आणि पंच मात्र सुरेख वर्क करताना प्रशांतजी धुमाडा सरांच्या माध्यमातून त्यांचा इथे आभार प्रदर्शन केलं जाते. टाळ्यांचा गजर आपण बघतोय तिन्ही पंच. आणि त्यानंतर आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून अनुराग चव्हाण, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण या सुरेख कॅमेरा वर्क अनुराग आणि दोघांनी सुद्धा यायचं. मुन्ना जसवाल आपण सुद्धा या. आपण बघतोय सुरेख वर्क लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्या सर्व आठवणी साठवल्या जात आहेत. आणि थोर मात्र जे आपले चाहते आहेत ते घरून सर्व टेलिकास्ट बघत आहेत. याच्या मागचं कारण आहे पाटील नेटवर्कने दिलेली अप्रतिम साथ. आपण बघतोय नितेश पाटील आपण सुद्धा या. पाटील नेटवर्कचे सर्व आपण बघतोय नितेश पाटील, मुन्ना जसवाल आणि अनुराग. अनुराग तू ये, यायचं आहे प्लीज या. ज्याने अप्रतिमरित्या कार्य केलंय. आणि मित्रांनो तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगायला लागते, प्लीज टाळ्या हे कंटिन्यू असणं गरजेचं आहे. अनुराग आपण बघतोय. जोरदार टाळ्यांचा गजर. पाटील नेटवर्कची सर्व टीम गेल्या 3-4 वर्षामध्ये क्लिअरिटीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सुरेख नेटवर्क बघतो आपण, पाटील नेटवर्क. त्यानंतर ज्यांनी अप्रतिम समालोचकाच्या पाठीचा कणा आपण म्हणतोय की आमचे गोल्डन मॅजिक फिंगर, एका बाजूने उमेश आंबात असतील, त्यानंतर राजू पटेल 35 वर्षांचा अनुभव आहे स्कोरिंगचा, त्यांना सुद्धा आम्ही इथे बोलवतोय. प्लीज या राजू पटेल सर आणि उमेश आंबात. या दोघांनी सुरेख वर्क करत आम्हाला चांगली अपडेट दिली आणि ती आम्ही तमाम क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवली. तर दोघांचं स्वागत करण्यासाठी आम्ही मधुकरजी दळवी सरांच्या शुभ हस्ते ते आपण बघतोय त्यांचं आभार प्रदर्शन केलं जात आहे. अतिशय अप्रतिम काम दोघांच्या माध्यमातून. त्यानंतर समालोचकाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय मॅन फ्रॉम जव्हार, गोड आवाज, सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलं किरण सरांनी. किरण सरांना आम्ही विनंती करतोय या आपण आपला. आणि नक्कीच आणि सलग 9 दिवस आपल्या सुमधुर आवाजाने या नाईट स्पर्धेला अगदी स्पर्धा गाजवली असे अजित पाटील सर, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज. आम्ही सरांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तर जोरदार टाळ्या उद्या, कारण की गोड आवाजाने नक्कीच ही स्पर्धा गाजवली या 2 पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा समालोचकांनी. दरम्यान
दरम्यान आपण बघतोय की अतिशय सुरेख पिच क्युरेटरची भूमिका परेश पाटील सर आणि निलेश पाटील सरांच्या माध्यमातून आपण बघतोय, त्यांचं इथे आम्ही आभार मानतोय. आणि निलेश पाटील सर आणि परेश पाटील सर असतील तर आम्ही त्यांना विनंती करतोय, इथे मात्र आपलं आभार प्रदर्शन केलं जाईल. प्लीज आपण यायचं आहे, विनंती असेल निलेश पाटील सर आणि परेश पाटील सर. दरम्यान सचिन पाटील सर असतील तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, अतिशय सुरेख समालोचक ज्याने आम्हाला सुरेख साथ दिली होती, त्यांचा सुद्धा विशेष आभार. आणि प्रामुख्याने या सर्व स्पर्धेवरती ज्यांची बारीक नजर आहे, अपडेटच्या माध्यमातून जे सुरेख वर्क करतायत, रोहनजी बेडगा सरांना मी विनंती करेन आपण यायचं. रोहनजी बेडगा सर, रोहन बेडगा सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपण बघतोय. सलग 2 वर्ष 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत रोहनजी बेडगा सर आपण बघतोय. त्यानंतर आपण आता प्राइज सेरेमनीकडे वळतोय. सुपर 8 मध्ये दाखल झालेला 8वा संघ आपण बघतोय आणि 8वं पारितोषिक जात आहे निंबापूर राजे डहाणू संघाला. डहाणू संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय रोख रक्कम आणि आकर्षक चषक घेण्यासाठी यायचं आहे. निंबापूर राजे संघ 8वं पारितोषिक आपण बघतोय. आणि ते देण्यासाठी मात्र आम्ही आमंत्रित करतोय पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे सचिव सन्माननीय संदीपजी आंबात सरांच्या शुभ हस्ते दिले जाईल. आपण बघतोय निंबापूर राज्य संघाच्या संघनायक ट्रॉफी घेतल्यानंतर नक्कीच आमच्यासोबत जोडले जातील. संघनायक आपण यायचं आहे प्लीज. थँक्यू डीजे. प्रथमतः आपलं अभिनंदन आहे. सुपर 8 मध्ये पोहोचणं हा सुद्धा एक फार मोठी अचीवमेंट आहे मित्र. इथे आपण थोडंसं हारलात परंतु सर्वांची मनं जिंकलेली आहेत. इथे सुपर 8 मध्ये खेळताना किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना कसं वाटलं हे मात्र नक्कीच ऐकायला मला आवडेल. नमस्कार सर्वांना. आणि ह्या ज्या नाईट मॅच आहेत आणि ह्या नाईट मॅचमध्ये आम्ही प्रथमतः खेळत होतो आणि प्रथमतः खेळत असताना खूपच अनुभव चांगले आले, अप्रतिम अनुभव आले आणि असा आनंद पुन्हा एकदा मिळावा असं मी आपल्याकडून इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद सर. थोडक्यात परंतु गोड बोलणं आपण ऐकलं तर निंबापूर राजे डहाणू संघाचं परत नक्कीच अशी संधी देण्याचा आम्ही प्रयत्न तुम्हाला करू. त्यानंतर 7वं पारितोषिक जात आहे सर्पमित्र सफाळे. सफाळे संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. संघनायक या सर्पमित्र सफाळे संघ आणि प्राइज देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. सर्वांनी यायचं आहे. रेखा भिसेमेम आणि तिघींनी पण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल रोख रक्कम आणि 7व्या क्रमांकाचं पारितोषिक. तिघींनी पण यायचं आहे प्लीज. सर्पमित्र सफाळे ठरतोय 7व्या क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्यांचा गजर. सर्पमित्र सफाळे संघाचा संघनायक आणि आमच्यासोबत जोडला जाईल. प्लीज यायचं आहे. तर सर्पमित्र सफाळे संघाचे संघनायक इथे आहेत. कसं वाटतं या ठिकाणी पारितोषिक तुम्ही पटकावलेल्या सुपर 8 मध्ये दाखल झालात आणि आज 7व्या क्रमांकाचं मानकरी तुम्ही ठरतायत. काय म्हणाले या स्पर्धेविषयी आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? स्पर्धा खूपच छान होती आणि खेळताना खूप आनंद झाला आम्हाला आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल आम्ही कमिटीचे खूप आभार मानतो. बस. जोरदार या ठिकाणी मात्र आपल्या भावना
व्यक्त केल्या जातात. आणि आम्ही भावना व्यक्त करण्याचं का सांगतो मुद्दामून, की तुम्ही जेव्हा पालघर तालुक्याच्या बाहेर जाल आणि त्याचा प्रसंग येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती पालघरची शान असते आणि तुम्ही ते शब्द बोलावेत आणि आपली शान वाढवावी म्हणून आमचा सदैव प्रयत्न असतो. दरम्यान 6वं पारितोषिक जात आहे शिवशक्ती गणेशपुरी संगणक यायचा आहे. गणेशपुरी संघाचे संगणक येत आहेत. आम्ही प्रशांतजी दुमाडा सरांना विनंती करतोय की 6व्या क्रमांकाचं पारितोषिक, टाळ्या तुमच्या मित्रांनो कमी पडतायत. शिवशक्ती गणेशपुरी संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अतिशय सुरेख आठवणी साठवल्या जात आहेत आणि संगणक मात्र आमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू डिजे. गणेशपुरी आपण बघतोय, गणेशपुरी तो पालघरचा प्रवास तुमचा होता आणि इथे मात्र मित्र 2 शब्द नाही. तर वलटे आपण त्यानंतर 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जाईल. आझाद मुंडवाळी संघाचे संगणक घ्यायचं आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. हर्षद आझाद मुंडवाळी संघाचा प्रतिनिधी कोणी आहे का, यायचंय प्लीज, लवकर यायचंय. थँक्यू. दरम्यान पारितोषिक इथे घ्यायचं आहे पण बोलायला लागेल म्हणून कोणी यायला तयार नाहीये. तर मी विनंती करेन आझाद मुंडवाली संघाच्या संगणकाला प्लीज यायचं आहे, पण 5वं पारितोषिक घ्या. अन्यथा लवकर यायचं प्लीज. आझाद मुंडवाली संघ या प्लीज. दरम्यान धनेश इथे येत आहेत. संघर्ष चिंचणी संघाचे 5वं पारितोषिक आपण बघतोय. अतिशय सुरेख आकर्षक चषक आणि रोख रक्कम, आणि ते देण्यासाठी मात्र आम्ही आमंत्रित करतोय दीपकजी भुजड सरांना. त्यांच्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर इथे आपण बघतोय. त्यानंतर वळतो आपण चतुर्थ पारितोषिक. चतुर्थ पारितोषिक जात आहे भिवंडी संघ चिंबीपाडा जय बजरंग बली संघ. प्लीज यायचं आहे संगणक. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक आपण बघतोय. आणि तो देण्यासाठी आम्ही मधुकरजी दळवी सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण, आणि स्वप्नीलजी भिसे सरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. भिवंडी टू पालघरचा प्रवास आणि त्यानंतर चतुर्थ पारितोषिक इथे मात्र बजरंग क्रिकेट जय बजरंग आपण बघतोय. भिवंडी संघाचं कौतुक असेल. भिवंडी संघाचे संगणक आमच्यासोबत जोडले जातील. प्लीज यायचं आहे. आपण नेहमी भिवंडीमध्ये मॅचेस खेळतात. आज मात्र डे नाईट रजनी स्पर्धा तुम्हाला पालघरमध्ये खेळायला मिळाली. कसं वाटलं इथे? खूप चांगलं आयोजन व सर्व कमिटी मेंबरचं धन्यवाद की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. नक्कीच भिवंडी आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा मी सचिव आहे. 180 टीम खेळतात आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. तर नक्कीच रँकिंग नंबर 1ला आम्ही सतत 5 वर्ष असोसिएशनला झाले 1 नंबर आहोत. आणि नक्कीच ही 25वी ट्रॉफी या वर्षीची ओपनच्या 6 झाल्या आणि आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नक्कीच 19वी ट्रॉफी. तर नक्कीच धन्यवाद मानतो आणि पुढच्या वर्षी नक्कीच 1 नंबर मारण्याचा प्रयत्न करू. बस एवढं बोलून मी 2 शब्दात संपवतो. जय जवाहर. दरम्यान नक्कीच कौतुक असेल. आणि त्यानंतर आपण जातोय 3य क्रमांकाचं पारितोषिक संघर्ष चिंचणी संघाच्या संगणकांना मी विनंती करतोय 3य क्रमांकाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम अभिजित पिलेना सर च्या शुभ हस्ते इथे द्यायचं आहे. आणि संदीपजी धोडे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. स्वप्नजी भिसे सर प्लीज या. 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण बघतोय इथे दिलं जाईल. संघर्ष चिंचणी संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर इथे केला जाईल. अतिशय सुरेख आठवणी आपण बघतोय. 3य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं जात आहे चिंचणी संघ. आणि चिंचणी संघाचे संगणक आमच्यासोबत जोडले जातील. 3य क्रमांक आपण सेमीफायनल मध्ये हरला. अप्रतिम खेळ बघायला मिळाला. परंतु डे नाईट मॅच आहेत आपण बघतोय आणि आपल्या समाज बांधवांना एक मोठं व्यासपीठ
पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तरे साहेब त्यांची संपूर्ण अंटायर टीम देत आहे. काय म्हणाले या स्पर्धेविषयी खेळताना कसं वाटलं आणि इथला अनुभव कसा काय वाटतो तुम्हाला? आम्हाला असं वाटते की आम्हाला असोसिएशनमधून खेळायला वेळेला खूप चान्स दिलं म्हणून मी असोसिएशनचा धन्यवाद करतो. आणि डे नाईटमधून पहिल्यांदा खेळत आहे म्हणून आम्हाला असं वाटते का खेळता येईल का नाही खेळता येणार, तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून आमच्या पूर्ण टीमचा मी धन्यवाद देतो आणि असोसिएशनचा पण धन्यवाद करतो. दरम्यान त्यानंतर वळतो आपण वैयक्तिक बक्षिसांकडे. ज्यावेळेला मात्र स्पर्धेला प्रारंभ होतो, गोलंदाज धावतो, त्यावेळेला मात्र मॅचला प्रारंभ होतो. म्हणून इथे आपण प्रथम उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल हा प्रश्न आहे. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? प्लीज विनंती असेल थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खेळतात त्यांच्याकडे जाते प्लीज, विनंती असेल. पांडुरंग आणि कंपनी प्लीज. तर आम्ही विनंती करतो इथे. तर कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? आणि या ठिकाणी बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू ज्याच्या नावावरती आहेत तब्बल 11 विकेट आणि तो गोलंदाज आहे गणराज 11 तलासरीचा अविनाश मात्र चढतोय बेस्ट बॉलर. आपण बघतोय एक मॅडन षटक सुद्धा ज्याने हाताळलंय संदीपजी उमतोळ सरांच्या माध्यमातून. आपण बघतोय एक आकर्षक ट्रॉफी आणि मायेचा पुष्पगुच्छ असा सन्मान आहे. अविनाश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 11 विकेट ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेले आहेत अविनाश सर. आपण बघतायत गणराज 11 तलासरी संघ आणि अविनाश सर आता आमच्यासोबत जोडले जातील. आपण द्वितीय पारितोषिक रनरअप संघात उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला मिळतोय. काय म्हणाल सर? अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स तुम्ही दिलाय, त्याबद्दल काय म्हणाल? पिच खूप चांगली बनवलेली आहे कुरेटरचं, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी प्रकाशामध्ये खेळण्याची आम्हाला सवय नव्हती. पहिल्यांदा या टुर्नामेंटमध्ये आम्ही खेळलो आणि माझ्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिला, त्याबद्दल माझ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे आपले माहीम मिठागर हे पण खूप चांगले खेळलेत, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. एकूणच 8 संघ जे काही होते खूप चांगले संघ या ठिकाणी होते, त्या सर्वांचं अभिनंदन. आयोजकांनी या ठिकाणी खूपच सुंदर आयोजन करून आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं सुद्धा आभार. आणि बॉलिंग करताना खरंच पिच जी आहे ती खूपच सुंदर होती, त्यामुळे बॉल जिथे टाकला तसाच उडायचा. तर कुरेटरचं खरंच अभिनंदन. थँक्यू. त्यानंतर आपण जातो बेस्ट बॅट्समन कडे. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? कोण असेल उत्कृष्ट बॅट्समन? आणि बेस्ट बॅट्समन ठरतोय बेस्ट बॅट्समन आहे ज्यांनी बनवल्या टोटल 100 धावा आणि तो फलंदाज आहे मॅन इन फॉर्म चिंबीपाडा संघाचा मिस्टर करण ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. त्यांनी यायचंय प्लीज. 100 धावा जय बजरंग टीमचा मिस्टर करण. 100 धावा त्यांच्या नावावरती आहेत. उत्कृष्ट फलंदाज करणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी विजयजी तरे सरांच्या माध्यमातून आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे. करणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मात्र घेतोय करण. भिवंडीला बिलॉंग करणारे गाव बघतोय आपण जे बजरंग टीम आणि करण आमच्या सोबत जोडलं जाईल. करण कसं वाटते पहिल्यांदा पालघरमध्ये दाखल झाला, तुम्ही बेस्ट बॅट्समन घेतायत, काय म्हणाल त्याबद्दल? खूप छान आयोजन होतं आणि कमिटीचं मी आभार मानतो का त्यांनी आम्हाला टायमावर एंट्री दिली आणि पुढच्या वर्षी आम्हाला खेळायला चान्स देतील ही मी त्यांच्याकडे दिलवेगळी करतो. आणि ही माझी म्हणजे बेस्ट बॅट्समनची फेवरेट ट्रॉफी आज मला भेटते. म्हणजे भरपूर ट्रॉफ्या मला भेटल्यात पण ही नाईटची पहिली ट्रॉफी आहे आणि मला खूप आनंद होतो का मी इथे उत्कृष्ट फलंदाज ठरलोय. थँक्यू. आणि त्यानंतर बोलतोय आपण बेस्ट फिल्डर कडे.
कोण असेल बेस्ट फिल्डर? कोण असेल इथे मात्र बेस्ट फिल्डर? एनी गेसेस? आणि ह्या वेळेला मात्र सचिन गरत गणराज 11 तलासरी पुनश्च इथे मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा सन्मान स्वीकारताना सचिन मात्र तो मान सन्मान मिळवेल आणि ते देण्यासाठी मात्र आम्ही आमंत्रित करतोय काळूरामजी विभाड सरांच्या शुभ हस्ते बेस्ट अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सचिन गरत आपण बघताय. टाळ्या झाल्या पाहिजे सचिनसाठी. अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा ज्याने पेश केलाय आणि सचिन मात्र आमच्यासोबत जोडले जातील. सचिन या तर नाही. त्यानंतर आपण महत्वाची जी मालिकावीर आहे तिकडे वळतोय कारण आता फक्त 2 प्राइज राहिलेले आहेत तर जास्त थांबवून त्या अगोदर आपण बोलतोय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय मिस्टर केतन ज्याने मात्र माय मिठागर सी संघाला अतिशय सुरेख स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं. एक भन्नाट बॅटिंग. केतनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संदीपजी धोडी सरांना मी विनंती करतोय बेस्ट बॅट्समन मात्र तुमच्या हातून दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच अंतिम मॅच आपण बघतोय. केतनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुरेख बॅटिंग कारण आकाश आउट झाला होता, प्रतीक आउट झाला होता मात्र त्यांनी जिम्मेदारी हँडल केले. केतन या आमच्यासोबत ट्रॉफी परत घ्या त्याची. त्यानंतर वळते आपण मॅन ऑफ द सिरीज कडे आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याने बनवल्या टोटल 97 रन्स आणि त्याच्या नावावरती आहे 7 विकेट. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? Award goes to one of the best batsmen, one of the best bowler in this tournament, man in form, Mr. प्रतीक ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. प्रतीक साठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर रोहनजी वेडगा सर आणि संदीपजी अंबात सरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज विजयजी तरे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे आपण बघतोय. वेल डन प्रतीक. खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. प्रतीक मात्र आमच्यासोबत जोडला जातोय. मॅन ऑफ द सिरीज इथे मात्र तुम्ही घेतलंय. मॅन ऑफ द सिरीजचा जेव्हा फोटो काढतील पहिला कोणाला क्लिक करणार की मला मॅन ऑफ द सिरीज भेटली आहे? आईला आणि काय म्हणाल या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिलाय. अतिशय सुरेख संघ तुमचा ग्रोथ करतोय. इथे मात्र तब्बल आपल्या स्पर्धेमध्ये 108 संघामध्ये अजिंक्य संघ राहिलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मालिकावीर काय म्हणशील नाईट मॅच खेळण्याचा जो आनंद तुम्हाला इथे मात्र विजयजी तरे सरांनी दिला, एनसीसी नंडोरेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पालघर तालुका आदिवासी असोसिएशनने दिलाय. काय म्हणेल? जर तरे सरांनी जेव्हा सांगितलं की हे नाईट टुर्नामेंट भरवणार तेव्हाच आम्ही खूप खुश झालेलो कारण की आमचे खूप लहान मुलं त्यांना नाईट खेळायला असं पहिल्यांदा भेटेल त्यासाठी सर्व पोरं खुशच होती आणि जेव्हा माहिती पडलं तेव्हाच अर्धे खुश होतो आणि खेळायला भेटलं तर पोरं सर्व खुशच होते आणि खूप चांगलं आयोजन आहे. असंच आयोजन परत करत असंच परत हरकत नाही. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. त्यानंतर आता जास्त वेळ घेतला जाणार नाहीये. आपण डायरेक्ट वळूया रनर अप टीम. यायचंय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गणराज 11 तलासरी. संघाच्या सर्व मेंबर्सने यायचंय. इथे मात्र सर्व मेंबर्स या. थोडासा डीजे आपण नाशिक सर्व मेंबर्स आपल्यासोबत जोडले जातील. अतिशय सुरेख स्पर्धा आपण बघतोय आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. डे नाईट रजनी स्पर्धा आणि रनर अप संघ ठरतोय
गणराज 11 तलासरी आणि ते देण्यासाठी मात्र आम्ही आमंत्रित करतोय विजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक आपण बघतोय. फोटो सेशन इथे केलं जाईल. टाळ्या मित्रांनो कमी पडतायत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तलासरी संघासाठी. आपण बघतायत आणि अमरजी गायकवाड सरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, त्यांचे स्पॉन्सर आहेत, त्यांनाही विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. युट्यूबच्या माध्यमातून आपण बघतोय की स्पॉन्सर करतायत गणराज 11 संघाला, त्यांचे पुरस्कर्ते आहेत. एक फोटो सेशन आणि अतिशय सुरेख आठवणी साठवल्या जात आहेत. गायकवाड साहेब आज खुश असतील आणि दोघेही संघनायक आणि गायकवाड साहेब मात्र आमच्यासोबत जोडले जातील. दोघांनी सुद्धा यायचंय. संघनायक यायचंय गणराज 11 तलासरी आणि गायकवाड साहेब, आपण दोघे सुद्धा या. आणि इथे मात्र अविनाश सर बोललेले आहेत. गायकवाड सर, कसं वाटतं आपला संघ तुम्ही स्पॉन्सर करतायत? 108 संघ असताना फायनल मध्ये क्वालिफाय झाला. जिंकणं हरणं नेहमी होत असतं, परंतु जो परफॉर्मन्स दिलाय गणराज तलासरीने, जे आपल्या मातृभूमीला पालघरमध्ये येऊन जो मान सन्मान मिळवून दिलाय, तो शब्दामध्ये सांगणं कठीण आहे. अतिशय सुरेख कामगिरी आहे. काय म्हणाल त्याविषयी? प्रथमतः उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि हे इथल्या ज्या 8 संघ क्वालिफाय झाले यांचं मी अभिनंदन करतो. आणि प्रथमतःच आम्ही नाईट टुर्नामेंट आणि पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रथमतःच खेळायला आलो आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आमच्या आदिवासी समाजामधून जे तलासरीचं नाव आमच्या ज्या संघांनी इथे एक पुढचं एक विजयी पाऊल टाकलेलं आहे. आणि आम्ही आता पालघर जिल्ह्यामध्ये इकडे खेळण्यासाठी येत राहू. आणि आमचे जे सर आहेत, हे अविनाश सर आहेत, हे प्रिन्सिपल आहेत आणि ते वेळात वेळ काढून आमच्या पूर्ण टीमला सपोर्ट करत राहतात की आपला संघ हा वेळोवेळी चांगल्या ठिकाणी खेळत राहिला पाहिजे आणि अशाही जी टुर्नामेंट आहे ह्या टुर्नामेंटमध्ये आपण पुढे गेले पाहिजेत. तसेच मी आत्तापर्यंत ऐकलं जी कमिटीने एवढं मोठी टुर्नामेंट जी सुरुवातीपासून त्यांनी जे सांगितलं की बाबा हळूहळू आम्ही जी 2 दिवस 3 दिवस 5 दिवस आणि शेवटी ती यशस्वी केली, त्याबद्दल त्या कमिटीचं मी एक माझ्यातर्फे धन्यवाद करतो. आणि जे समालोचक होते ते खूपच मला आवडलं त्यांचं, आणि त्यांचं पण मी माझ्या संघाकडून खूप खूप अभिनंदन करतो. आणि सरांनाही सांगू इच्छितो, सर आम्ही गेल्या वर्षीच मुळगावला सुद्धा आमच्या संघाने प्रथम पारितोषिक जिंकलं होतं. त्यानंतर मात्र अविनाश सर आपल्यासोबत जोडले जातील की धावसंख्या 58 असताना असं वाटलं होतं की अचीव करतील तुम्ही? हा, मला खात्री होती आमचे बॅट्समन निश्चितच ती धावसंख्या पार करतील, कारण आम्हाला त्यांची बॉलिंग तेवढी वाटली नव्हती की सहज 12चा रन रेट होता, आम्ही पार करू. पण दुर्दैवाने आमच्या 2 विकेट लवकर पडल्या आणि त्यामुळे, आणि बॉलिंग त्यांची खरंच चांगली झाली, त्याबद्दल मिठागर संघाचं अभिनंदन. तर या ठिकाणी थोडंसं हार्ड लक आमचं आणि त्यामुळे रन झाले नाहीत. या ठिकाणी मी या माध्यमातून अमर गायकवाड सरांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करेन की आमचा संघ कुठेही ते देत असतात आणि आम्हाला आर्थिक मदत जी आहे इथे येण्यापर्यंत भाडं असेल काय असेल ते करत असतात. तर त्याबद्दल ते यांचं आभार मानेन आणि अशीच मदत त्यांनी यापुढे संघाला करत राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या संघाचं सुद्धा या ठिकाणी चांगलं खेळल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपण बोलतोय अंतिम विजेता 2022 NCC नंडोरेचा डे नाईटचा महासंग्राम आणि चॅम्पियन ठरतोय माहीम मिठागरसी. सर्व मेंबर्स तुम्ही या, पण तुमचे जे पाठीरागे आहेत त्यांना सुद्धा घेऊन या, कारण ते खूप गरजेचं आहे. आणि ते देण्यासाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 आमची संपूर्ण अंटाळटी मिळेल. आणि एका बाजूने मात्र माहीम मिठागर सी आणि त्यांचे पाठीरागे सुद्धा येतील ट्रॉफी घेण्यासाठी. रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक आपण बघतोय. विजेता ठरतोय इथे माहीम मिठागर सी संघ.
विदेशजी लांगे सर कुठे असतील प्लीज यायचं आहे. विदेश लांगे सर कुठे असतील त्यांना मी विनंती करतो अंतिम पारितोषिक देण्यासाठी. सर्व मेंबर्स आपण बघतोय अतिशय सुरेख असा क्षण इथे मात्र बघायला मिळतोय. 2022चा नवीन चॅम्पियन डे नाईट स्पर्धा आपण बघतोय आणि या रजनीमध्ये दरम्यान ठरतो इथे चॅम्पियन संघ माही मिठागर सी संघाचा विजय असो. इथे मात्र आपण बघतोय चांगल्या आठवणी साठवल्या जात आहेत. सर्व युवा खेळाडू छाप पाडतायत आपली आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र अंतिम विजेता ठरताना या ठिकाणी चॅम्पियन बनतोय. सुरेख अशा आठवणी साठवल्या जात आहेत. माही मिठागर सी आणि चांगल्या आठवणी आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून माही मिठागर सी संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले जातील. माही मिठागर सी संघनायक अतिशय सुरेख मंथन मात्र आमच्यासोबत जोडले जात आहेत. खूप मोठी अचिव्हमेंट आहे मित्रा. तुमचं वय किती आहे? 20 वर्ष असताना मात्र अंतिम विजेतेपदाची मोठी ट्रॉफी तुम्ही पटकावतायत. खूप खूप अभिनंदन. आणि कसं वाटतं ज्यावेळेला तुम्ही स्पर्श केला या अंतिम विजेता ट्रॉफीला त्यावेळेला तुमच्या भावना काय बोलल्या? खेळताना खूप मजा आली आणि अगोदर मॅच झाली तेव्हा आम्ही रनरअप झालो होतो आणि इथे आम्हाला फायनल मारायचीच होती आणि आम्ही फायनल मारली. तर डे नाईट खेळण्याचा अनुभव तुमचा पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही प्राइज पहिलं मारताय त्याबद्दल काय बोलेल? नाईट मॅच आम्ही पहिल्यांदाच खेळले. सर्व लहान मुलं होती आणि खेळायला पण मजा आली आणि लहान मुलांकडून आमची अपेक्षा होती की ते फिल्डिंग करतील आणि त्यांनी खूप फिल्डिंग केली. तर आपण बघतो या ठिकाणी मात्र अंतिम विजेता ठरतोय माहीम मिठागर सी. अशा प्रकारे आपण बघतोय सुरेखरित्या बक्षीस समारंभ इथे आपण पार पाडलेला आहे आणि मी ते मात्र प्राइज सेरेमनी इथे मात्र संपले असं घोषित करतोय.